राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच मवियाचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवरती तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित। चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावरती पक्षाचा भर असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा एकदा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। बीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। संदीपान भुमरेंकडून 1150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सीआयडी चौकशीचीही मागणी। तर संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळलेत। अंबादास दानवेंकडून भुमरे कुटुंबाची बदनामी। दानवेंवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। आमदार विलास भुमरेंचा इशारा। रत्नागिरीच्या सावर्डेमधील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यामध्ये पीएसआय मनीष कांबळेला 25,000ची लाच घेताना अटक। अपघातामधील मृताच्या विम्याच्या रक्कम मिळवण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड। विधींवेळेस अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेने नदीपात्रामध्ये शोध मोहीम।